मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण बांगडा फ्राय करतोय। तर काय साहित्य घेतो ते बघूया आपण। दहा बांगडे हे आपण 10 बांगडे घेतलेत। त्याच्यामध्ये थोडा लसूण क्रश करून टाकलेला आहे, थोडासा एवढा लसूण क्रश करून टाकलाय आणि चिंच टाकली। ही बघा, हे बघा एवढीशी चिंच टाकली मी बटून म्हणजे कालवून पाणी काढतात आणि तो जो गाडा गाडा हे येतो ना जाड सारखा रस, तो आपण याच्यात ऍड केलेला आहे। ठीक आहे, आपण आता हळद टाकूया। 2 चमचे हळद टाकली। आपल्या चॅनलवर बांगडे फ्रायची रेसिपी नाहीये आणि बांगड्याचं कालवण पण नाहीये, पण आज बांगडे अनासे मागवलेले म्हणून विचार केला की रेसिपी टाकूया आपण याची। तर थोडं हे पीठ घेतलेलं आपण लावायला, हे बघा त्याच्यामध्ये आपण मिरची पावडर फक्त टाकतो। कसलं पीठ आहे? आणि हे तांदळाचं पीठ आहे। हळद टाकली तर 1 चमचा आपण लाल मिरची पावडर आणि एक थोडंसं मीठ पण चमचा टाकणं। हळद घेतलंय आणि थोडं मीठ टाकलंय। टाकायचं, टाकलं नाही बघा टाकलं आता, हे बघा थोडंसं। थोडं खूप जास्त करू नका, कारण आपल्या चिंचेत पण मीठ आहे आणि आपल्या मच्छी आपण याच्यात पण मीठ टाकतो। टाकतोय बघा। मीठ तुमच्या आवडीनुसार टाका। तुम्हाला जर काय कळलं नसेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता। तव्यावर आपण तेल टाकतोय। तर चांगलं कालवून घ्यायचं आपल्याला। हे सगळे मसाले आहेत ना मच्छीला लागले पाहिजेत। तुम्ही कोकमाचा रस किंवा आगळ वगैरे असतं ना, ते पण वापरू शकता। बघा पूर्ण मसाला असा लागला पाहिजे सगळ्या माशांना। आणि थोडा वेळ मॅरिनेट करायसाठी वेळ ठेवत असाल तर तसं पण करू शकता। थोडा वेळ सोडून द्या, 1-5-10 मिनटं, त्यानंतर ती मच्छी रस शोषून घेईल। बांगडा मछली फ्राय आपण बनवतो किंवा फिश फ्राय बोला, तळलेली मच्छी बोला, सगळं काही एकच आहे। ठीक आहे, आता थोडा वेळासाठी ठेवून देऊ आपण। तर आता थोडा वेळ झालेला आहे, म्हणजे 10 मिनटं असं आसपास आम्ही ठेवलेली होती मच्छी। आणि आता आपण पिठात गोळवतो तिला। नाही, पहिले अशी टाकतो। आपण काही मासे पीठ लावून तर काही मासे नुसता मसाला लावून फ्राय केले। नुसता मसाला लावलेले मासे खूप रुचकर लागतात। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। आपण आता पलटी मारून घेतो आता मच्छीला। तर हा एक साधा प्रकार दाखवतो तुम्हाला। आपण पिठात काढून टाकतोय बांगडे। आता काढायचं ते
आता हे तुम्हाला दाखवायचेत ना, म्हणून आम्ही याच्यावर कोथिंबीर, नाही तर आम्हाला नाही गरज.